नमस्कार. आजचा व्हिडिओ हा वेगळा असणार आहे कारण हा खूप रंगबिरंगी आणि कलरफुल असणार आहे. माझ्या ड्रेसप्रमाणे आणि कानातल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा फुलांनी भरलेला असणार आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यूके मधील वाईल्ड फ्लावर मेडोजची सैर करवणार आहे. वाईल्ड फ्लावर्स म्हणजे रानफुले आणि मेडोजना आपण मराठीत कुरण असं सुद्धा म्हणतो. तर चला माझ्यासोबत वाईल्ड फ्लावर मेडोजची सैर करूयात आणि पाहूयात की किती विविध प्रकारचे इथे रानफुले आहेत ते. वसंत ऋतू उन्हाळा सुरू झाल्यावर इथे काही ठिकाणी असे वाईल्ड फ्लावर मेडो इन प्रोग्रेस असे बोर्ड्स लावलेले दिसतात. खरं तर वाईल्ड फ्लावर्स म्हणजे रानफुले हे नॅचरली अकरिंग स्पीशीज आहेत. त्यांना कल्टिवेट करावं लागत नाही, म्हणजे पेरावं लागत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे कसं अळू आहे तसंच. पण हल्ली जैवविविधता जपण्यासाठी म्हणजे बायोडायव्हर्सिटी जपण्यासाठी अँड टू एनकरेज पॉलिनेशन म्हणजे परागण काही युनिव्हर्सिटीज, ऑफिसेस, सिटी काउन्सिल्स हे आपल्या काही डेडिकेटेड जागांमध्ये स्पेशली रानफुलांची पेरणी करतात. वाईल्ड फ्लावर मेडोजचं आपल्या इकडचं उत्तम उदाहरण म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील कास पाठार. संपूर्ण परिसर साधारणतः ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान छान रंगबिरंगी फुलांनी भरलेला असतो. तसंच उत्तराखंडातील व्हॅली ऑफ फ्लावर्स हे सुद्धा वाईल्ड फ्लावर मेडोजचंच उदाहरण आहे. आता ही माझ्या नेहमीची ऑफिसला जाण्याची वाट आहे आणि त्यामुळे प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला या रानफुलांना पाहून मला खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं की ते माझ्या स्वागतासाठी उभे आहेत. असं वाटतं की ते मी इथून जाण्याची वाट पाहत आहेत. कॅमेरामध्ये ते तेवढं चांगल्या पद्धतीने टिपता नाही येत, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण चालतो तेव्हा ते फार छान आणि फार प्रसन्न वाटतं. या सुंदर दिसणाऱ्या सफेद फुलांना डेझी असं म्हणतात. व्हिडिओच्या सुरुवातीला जो मी ड्रेस घातलेला तो सुद्धा डेझीने भरलेलाच होता. आपल्या इथे हळदी कुंकूचा समारंभ असेल तर तेव्हा साधारणतः लोक ॲस्टर ही फुलं वाटतात. ही जी डेझी फुलं आहेत ती ॲस्टर फॅमिलीमध्येच येतात. त्यामुळे मला असं वाटतं की जर ही रानफुलांची बाग आपल्या इथे असली असती श्रावण महिन्यात तर सगळ्या बायकांनी ही बाग अगदी रिकामी केली असती. या रानफुलांच्या मध्ये एक छोटीशी बेंच सुद्धा आहे बसायला. इथे बसायला किती प्रसन्न वाटेल. वाचनासाठी मला ही एक आयडियल लोकेशन वाटते. तसंच आपल्या इथे हल्ली इव्हेंट्समध्ये, फंक्शन्समध्ये असे फोटो बूथ्स किंवा सेल्फी स्पॉट्स असतात हल्ली. मला वाटतं हा निसर्गाने दिलेला ह्या सीझनचा हा सुंदर फोटो बूथ ठरेल. या साऱ्या आयटुकल्या पिटुकल्या डेझीच्या फुलांमध्ये मला सगळ्यात मोठं डेझीचं फूल सापडलं. तुम्ही पाहू शकतात की इतर फुलांपेक्षा ते केवढं मोठं आहे. ते साधारणतः माझ्या हाताच्या आकाराचं तरी ते किमान होतच. इथून चालताना मला रोजच असं वाटतं की हे डेझीचं एक मोठं पुष्पगुच्छ आहे आणि त्यात छान छोटी छोटी वेगवेगळ्या रंगाची फुले, विविध रंगांची फुले त्यात रोवलेली आहेत. या सफेद रंगामध्ये जो पर्पल कॉन्ट्रास्ट देत आहेत त्या रानफुलांना वेज असं म्हणतात. पर्पल नंतर मधूनच गुलाबी रंगाची उधळण दिसते आणि ह्या फुलांना सिलीन किंवा कॅच फ्लाय असं सुद्धा म्हणतात. गुलाबी रंगानंतर मधूनच आपल्याला एक पिवळा रंग दिसायला लागतो आणि त्याच्यासोबत अशी छोटी छोटी लहान लहान सफेद फुलं मधूनच आपल्याला दिसतात. आधी आपण जाणून घेऊयात की ती छोटी छोटी सफेद फुले काय आहेत ती. ह्या अगदी छोट्या सफेद फुलांना यारो असं म्हणतात. अगदीच चिमुकल्या फुलांचा हा पुष्पगुच्छ वाटतो आणि ह्या पिवळ्या फुलांना बटरकप असं म्हणतात. डेझी प्रमाणे ह्यांचं सुद्धा प्रमाण जास्तच पाहायला मिळतं आणि ह्या फुलांना जिप्सी रोज असं म्हणतात. नक्कीच गुलाबाप्रमाणेच हे आकर्षक आहेत. काही बायका पिवळी फुले, छोटी छोटी पिवळी फुले केसात माळतात तसे हे दिसतात. ह्या फुलांना हॉक्सबियर्ड असे म्हणतात आणि हा ॲस्टर फॅमिलीचाच एक प्रकार आहे. मला ह्या रानफुलांमध्ये मॅक्झिमम फुलांचा रंग असा गुलाबी पर्पल असा दिसतो, जसं ह्या फुलांसारखा. ह्यांना क्रेन्स बिल असं म्हणतात. छोट्या भावंडांना भेटून झाल्यावर आता वेळ आली आहे उंच भावंडांना भेटण्याची. ह्या रानफुलाला फॉक्स ग्लव्ह असं म्हणतात. माझ्या उंचीपेक्षा उंच ही रानफुले सगळ्या इतर रानफुलांमध्ये डोकावत असतात. हे आहे बटरफ्लाय बुश.
जेव्हा संपूर्ण झाड असे छोट्या छोट्या पर्पल फुलांनी भरतं तेव्हा ते फार सुंदर दिसतं. आपल्या इकोसिस्टममध्ये ह्या वाईल्ड फ्लावर्सचं, या रानफुलांचं फार महत्त्व आहे. सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या भागातली बायोडायव्हर्सिटी जपली जाते, म्हणजेच जैवविविधता जपली जाते. ह्या वाईल्ड फ्लावर्समुळे जे मुख्य पॉलिनेशन आहे म्हणजे परागण, ते होण्यास मदत होते. तुम्ही ह्याच्यात पाहूच शकतात की एक छोटीशी मधमाशी किती निष्ठेने स्वतःचं कर्तव्य पार पाडत आहे. अनेक प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, इन्सेक्ट्ससाठी खाण्याची सोय ह्या रानफुलांमधून होते. ह्याच्यात तुम्ही पाहूच शकतात की एक सस्याचं छान कुटुंब कसं छान चरत आहे. ते अतिशय घाबरट असतात, त्यामुळे जरा ह्यांना चाहूल लागली की ते घाबरतात, आपली सारं कार्य थांबवतात आणि मग कुठेतरी लपायला ते मोकळे होतात. अजून एक महत्व या रानफुलांचं, या वाईल्ड फ्लावर मेडोजचं, की अनेक प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी ते घर म्हणून सुद्धा उपयोगी येतं. पक्षी तिथे व्यवस्थित राहून स्वतःला सेफ असं फील करतात. मातीसाठी सुद्धा हे उत्तम असतात. ते सॉइल इरोजन होऊ देत नाही, सॉइल हेल्थ चांगली ठेवतात आणि वॉटर रिटेन्शन म्हणजे पाण्याचं प्रमाण जमिनीत वाढवतात. शहरीकरणामुळे आणि वाईल्ड फ्लावर्स असल्या कारणाने आधी ते कापले जायचे, पण आता हल्ली त्यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा मी या रानफुलांना बघते, निसर्गातील विविध रंगांची, आकाराची, विविधतेची उधळण बघते, तेव्हा मनात एकच विचार प्रामुख्याने येतो. तो म्हणजे आपण एकमेकांपासून कितीही वेगळे असलो, भिन्न असलो, तरी प्रत्येकासाठी निसर्गामध्ये एक जागा आहे आणि प्रत्येकाचा सांभाळ करण्यासाठी निसर्ग हे समर्थ असतं. निसर्ग हा सर्वोत्तम शिक्षक आहे, यात काही वाद आणि दुमत तर अजिबातच नाही. आणि माझ्या मते जितका वेळ आपण जास्त निसर्गात घालवतो त्यातून आपण खूप शिकतो आणि जास्तीत जास्त समृद्ध बनतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.